गोष्टीचं नाव आणि काय हवं. लेखक अमित भावे. विक्रम, अरे आहेस कुठे? चौथ्यांदा ट्राय केला तेव्हा उचललास फोन. आदितीने सुस्कारा सोडत विचारलं. अगं हो, मी निघालोय. ऑफिसमधल्या कलिगचा कॉल चालू होता. अजून किती वेळ लागेल इथे पोचायला? अरे मी कधीची वाट बघत थांबली इथे कारमध्ये. 237 ईस्टवर ट्रॅफिक जॅम आहे. फ्रायडे इव्हिनिंग. पोचतो अजून 10 मिनिटात. सॉरी. लक्षात आहे ना, आज आपण मिल्पिटाशा शहनाईमध्ये डिनर करणार आहोत. नाहीतर जाशील नेहमीच्या स्वागतमध्ये. मी शहनाईच्या पार्किंग लॉटमध्ये थांबली आहे. माहिती आहे मला, मी येतोय. पण लवकर निघूया हां. मला प्रोडक्शन रिलीज आहे रात्री. झालं का तुझं सुरू आत्तापासूनच? आधी जेवू तर दे, मला खूप भूक लागली आहे. लंच नंतर मला इतक्या बॅक टू बॅक मीटिंग्स होत्या की कॉफी प्यायला पण वेळ मिळाला नाही. तू ये पटकन, मग बोलू आपण. बाय. चल आलोच, 7 पर्यंत पोचतो. ठेवतो आता. बाय. चांगलं आहे ना शहनाईचं जेवण? गरम गरम रुमाली रोटी आणि दम आलू काश्मीरी. खूप दिवसांनी खाल्लं आपण. आदिती अगदी आस्वाद घेऊन खात होती. एकदम बेस्ट. मला बिर्याणी पण खूप आवडली. बनवायला पाहिजे आपण एकदा. विक्रमने आदितीकडे बघत एक स्माईल दिली. तू विकेंडला पण काम घेऊन ये, मग मिळेल वेळ तुला बनवायला. माझ्याकडे बघू नकोस असा. मी बिर्याणी बनवलेली तुला आवडत नाही. डिसेंबरमध्ये इंडियाला जायचा प्लॅन करूया म्हटलं तर साधी सुट्टी नाही अजून अप्रूव्ह करून घेतलीस. कशालाच वेळ नाही बघ तुला. ओ नो, आज पण विसरलो. आज मॅनेजरच आला नव्हता. उद्या नक्की करतो. सकाळी तू गेलास आणि तुझ्या आईचा कॉल आला होता माझ्या फोनवर. आधी तुझ्या फोनवर ट्राय केला असं म्हणाल्या. नेहमीप्रमाणे ऑफिसचा कॉल कारमधूनच चालू होता ना? छान. हो, मी बघितला आईचा कॉल. काय म्हणत होती? दिवसभरात आपलं बोलणंच नाही झालं बघ. तेच बोलायचं होतं तुझ्याशी. ते सांगत होत्या ह्या वेळेला आलात की लग्न करून जा म्हणून. किती वर्ष नुसतं एंगेजमेंटवर राहायचं. आता आपल्या दोघांनाही जॉब लागून 1-1.5 वर्ष होत आलं. आपण MS करायला येणार तेव्हा घरच्यांनी एंगेजमेंट केल्याशिवाय जायचं नाही असं बजावलं म्हणून तेवढं तरी झालं. नाहीतर जॉब लागल्यावर एकत्र राहू दिलं नसतं आपल्याला. त्यांना सांगायला काय जातं आहे? आत्ता काय वाईट चाललं आहे आपलं? अरे विक्रम, पण कधीतरी लग्न करायचंच ना. अजून किती आणि कशा करता थांबायचं आहे? आपण SPला इंजिनिअरिंगला असल्यापासून ओळखतो एकमेकांना. हो तर चांगलंच ओळखून ये तुला. पहिल्या सेमिस्टरला पहिली आली होतीस ना तू. एवढं काही नको हां उगाळायला. 4ही वर्ष कधी तू पहिला तर कधी मी पहिली. आता विषय डायव्हर्ट करू नकोस. मला कळतंय. लग्नाचं बोल. नाहीतर मी इंडियाला जाईन आणि दुसऱ्याच कोणाशी तरी लग्न करून येईन. तू बस इथे बोंबलत. मला काय कोणीही मिळेल. हे इथे रेस्टॉरंटमध्ये काय लग्न लग्न लावलंयस? मस्तपैकी फूड एन्जॉय कर ना. घरी जाऊन बोलू आपण. ठीक आहे? उद्या त्यांचा तुझ्याशी बोलायला पुन्हा फोन येणार आहे. तूच काय ते त्यांना सांग म्हणजे झालं. प्राईमवर कोणता तरी मूव्ही बघूया थोडा वेळ. इतकं पोटभर जेवण झालंय ना, जरा वेळ जाईल म्हणजे. आदितीने घरी आल्या आल्या विक्रमला विचारलं. रेस्टॉरंटमध्ये तुला काय बोलायचं होतं ते बोलूया का आपण? कारण नंतर थोड्या वेळाने माझं प्रोडक्शन रिलीजचं काम सुरू होईल. विक्रमनी मूव्हीचं प्रपोजल डावलवत विचारलं. अरे वा, नक्कीच. मला वाटलं तू आपणहून विषय काढायचाच नाहीस. बोल, मग काय प्लॅन आहे तुझा लग्नाचा? आदितीने सोफ्यावर बसता बसता थेट विचारलं. हे बघ, लग्न करायला माझा काहीच प्रॉब्लेम नाही आहे. आपली एंगेजमेंटसुद्धा झाली आहे 3 वर्षांपूर्वी. मग कशाला आडेवेडे घेत होतास इतके रेस्टॉरंटमध्ये? सरळ सांगून टाकायचंस ना. का माझी नेहमीप्रमाणे मस्करी चालू होती? मस्करी वगैरे काही नाही. ऐक, आपण लग्न करूया, पण मला मूल नको आहे. विक्रम, हे काय नवीन आता? ठीक आहेस ना तू? आदिती जवळजवळ ओरडलीच. माझं नीट ऐकून घे. मलाही लहान मुलं खूप आवडतात. पण आपण दोघेही चांगले शिकलेलो आहोत. विचार कर, जगात इतके प्रॉब्लेम्स आहेत आणि जगाचं पॉप्युलेशन इतकं भरमसाठ वाढलेलं आहे की मुलाच्या जन्मापासूनच त्याला भयंकर कॉम्पिटिशनला तोंड द्यायला लागतं. अगदी KGच्या ॲडमिशनपासूनच त्याचं बालपण हरवून जातं.
आपण निसर्गाचा समतोल इतका बिघडवून टाकलाय की आपण पुढच्या पिढीला स्वच्छ हवा, पाणी, केमिकल्स फ्री अन्न यातलं काहीही देऊ शकत नाही. माणसांना शहरांमध्ये राहायला पुरेशी जागा नाही. सगळी शहरं बकाल होत आहेत. झोपडपट्टी वाढतीये आणि त्यातूनच गुन्हेगारी सुरू होते. ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे आपल्या सगळ्यांसाठी एक धोक्याची घंटा आहे. सगळ्याच्या मुळाशी बेसुमार लोकसंख्या हेच कारण आहे. मग आपण स्वतःला सुजाण, सज्ञानी म्हणायचं आणि आपणही त्यातच भर घालायची. मला नाही हे पटत. मी खूप विचार करून हे बोलतोय. तू बोलतोयस ते सगळं खरं आहे, पण ह्याला फक्त तू आणि मीच जबाबदार नाही ना. आदितीने तिचं मत मांडलं. प्रश्न निर्माण करायला आपण सर्वस्वी जबाबदार नसलो तरी तो सोडवायची जबाबदारी आपण घेऊ शकतो ना. पण तो सोडवायची जबाबदारी फक्त तुझ्यावर आणि माझ्यावर आहे का? आणि आपण आपल्या परीने मदत करतो आहोतच की. आपण जमेल तेवढं ऑर्गॅनिक खातो. सिंगल यूज प्लास्टिकसुद्धा शक्यतोवर टाळतो. बऱ्याच गोष्टी रिसायकल करतो. आपली गाडीसुद्धा हायब्रिड आहे. आणखीन हवं आहे तर आपण डोनेशन देऊ चांगल्या NGOजना ज्या मुलांच्या एज्युकेशनसाठी काम करतायत. मग तर झालं. हे सगळं ठीक आहे, पण आत्ताच कॅलिफोर्नियामध्ये पिण्याच्या पाण्याचे प्रश्न निर्माण झालेत. गेली कित्येक वर्ष दुष्काळावर दुष्काळ चालू आहे. त्यात भर म्हणून दिवसेंदिवस वाईल्ड फायर्स वाढत आहेत. फक्त इथेच नाही तर भारतातही निसर्गचक्र बदलत चाललं आहे. भारतात तर पाण्याचं संकट याहूनही मोठं आहे. लोकांच्या हातात मोबाईल फोन्स आहेत, पण प्यायला पाणी नाही आहे. मोबाईल फोन ही मूलभूत गरज आहे का पिण्याचं पाणी? गावागावातून मर्सडीज आणि BMW आहेत, पण सुशिक्षित बेकारांचे लोंढेच्या लोंढे गावातूनच शहरांकडे येत आहेत. सर्वच देशात बेरोजगारी वाढतीये. यावर लोकसंख्या नियंत्रणात आणणे हाच उपाय नाही का? अरे पण मी कुठे म्हटलं की मला 4-5 मुलं हवी आहेत म्हणून. आपल्या एका मुलाने काय फरक पडणार आहे? तू जरा शांतपणे विचार कर. हे सर्व तूच तुझ्या आईला उद्या सांग आणि बघ त्यांना पटतंय का ते. आदितीने विक्रमच्या मताशी पूर्णपणे असहमती दर्शवली. लग्न आपल्याला करायचं आहे. मूल होऊ द्यायचं की नाही हा आपला प्रश्न आहे. ती फक्त लग्नासाठी मागे लागली आहे. मी लग्नाआधी तुझ्याशी सगळं क्लिअर केलं म्हणजे तुला अंधारात ठेवलं असं तुला वाटायला नको. म्हणजे नंतर त्यांनी विचारलं की मी काय सांगू? मला हे सर्व माहीत होतं आणि मला हे मान्य होतं. लग्न करायचं हा जसा आपल्या दोघांचा निर्णय असणार आहे, तसंच मूल होऊ न देणं हा सुद्धा आपल्या दोघांचा निर्णय असणार आहे. मला हे काहीही मान्य नाही आहे आणि तुझा निर्णय मला आधी माहिती आहे हे मला तुझ्या आईच्या कानावर घालायला हवं. तू जा तुझ्या रिलीजचं काम करायला. आपण उद्या बघू. आदितीने तो विषय तेवढ्यापुरता संपवला, पण तिला मनातून कळत होतं की विक्रम त्याचं मत सहजासहजी बदलणार नाही. विक्रम उठ, आता 10 वाजलेत. दुसऱ्या दिवशी सकाळी आदिती विक्रमला उठवायला लागली. उशिरा संपलं का रिलीजचं काम रात्री? किती वाजता झोपलास? मला कळलं पण नाही. सकाळपासून आईचा 2दा कॉल येऊन गेला. माझं बोलून झालंय. तुला कॉल करायला सांगितलंय त्यांनी. आईचा कॉल येऊन गेला हे शब्द विक्रमला बरोबर ऐकायला गेले आणि त्याची झोप चाळवली. हो उठतो मी 5 मिनिटात. खूप झोल झाला होता काल रात्री. डिप्लॉयमेंटच होत नव्हती. पहाटे 4ला झोपलोय मी. रोलबॅक केलं शेवटी सगळं. अर्धवट झोपेतच तो पुटपुटला. छान. तू काल सांगितलेला प्लॅन पण रोलबॅक कर आता. एकदम काय डोक्यात खूळ आलंय कळत नाही. तुझी आई पण चक्रावून गेलीये. डोकं फिरलंय का म्हणून विचारत होत्या. तूच काय ते सांग त्यांना. आवाजाची पट्टी बदलत आदितीने राग व्यक्त करायचा प्रयत्न केला. पण मला वाटलं होतं की तू खूप चिडशील म्हणून. विक्रमच्या अपेक्षेपेक्षा तिच्या रागाची पातळी कमी होती. चिडून काय होणार आहे? नशीब लग्नाआधीच कळलं ते. जास्त हुशार मुलं थोडी विम्झिकल असतात. उलटसुलट काहीतरी वाचत असतोस ना, म्हणून असले विचार येतात डोक्यात. उठ आता. आदितीला विक्रमचा स्वभाव चांगला माहीत होता. रागारागाने काही करण्यात अर्थ नाही हे ती ओळखून होती. विक्रमने आईला फोन लावला व काहीही आडेवेडे न घेता तडक मुद्द्याला हात घातला. आई, आदितीने तुला जे सांगितलंय ते सगळं खरं आहे. अरे विक्रम, असं काय बोलतोयस? मला हे अजिबात पटलेलं नाही आहे. जरा सारासार विचार कर. तिच्या मनाचा तरी विचार करशील की नाही? आईने समजवायला सुरुवात केली. म्हणूनच मी आधी तिला सांगितलंय. बाकी कोणाला हे कळण्याची काही गरजच नाही.
जो काय असेल तो आमच्या दोघांचा निर्णय असेल. आणि तिला तुझा निर्णय मान्य नसेल तर? 3 वर्ष झालेत तुमच्या एंगेजमेंटला. ती मोडून तिने दुसरं लग्न केलं तर चालेल का तुला? आई, मी लग्नाला नाही म्हटलेलंच नाही आहे. तू विषय दुसरीकडेच नेतेस. विक्रम त्याच्या मुद्द्यावर ठाम होता. ती समजूतदार आहे म्हणून काहीही थोपवू नकोस तिच्यावर. ह्या बाबतीत माझा तिला फुल सपोर्ट आहे. मी एवढंच म्हणतोय की हा आमचा जॉईंट निर्णय असेल. आमचा नाही, तुझा म्हण. तिला हा निर्णय पसंत नाही आहे. तिने तुला कालच स्पष्टपणे सांगितलंय. तुम्ही एक काम करा, एखाद्या काउन्सिलरला भेटा. आई, त्याची काहीही जरूर नाही आहे. आम्ही दोघंही मॅच्युअर्ड आहोत. ठीक आहे, मी फोन ठेवते आता. खूप रात्र झाली आहे आणि आत्ता लगेच बोलून काही हा प्रश्न सुटणार नाही आहे. बाय. विक्रमच्या आईला त्याच्या स्वभावाची कल्पना होतीच. तिनेही तो विषय ताणून धरला नाही. विक्रम हेकेखोर नव्हता, पण इतरांच्या विचाराने स्वतःचं मत बनवणारा नव्हता हे तिला ठाऊक होतं. बाय. विक्रमनेही जास्त न बोलता फोन ठेवून दिला. थोड्या दिवसांनी एका सकाळी विक्रमच्या आईचा आदितीला कॉल आला. काय गं आदिती, कशी आहेस? विक्रमच्या आईने आदितीच्या काळजीपोटी विचारलं. मी ठीक आहे आई. परिस्थिती आहे तशीच आहे. 1-2दा विषय काढला मी काउन्सेलिंगचं, तर त्यानं रिजेक्टच केलं. मी मुद्दाम तुलाच फोन लावला. विक्रमशी बोलण्यात काहीच पॉईंट नाही. तो तेच उगाळत बसणार आणि त्याला सारखं विचारायला गेलं ना की तो अजूनच ठाम होईल त्याच्या मतावर. हो तेच. म्हणून मी पण त्याच्याशी फार वाद घातला नाही. आपण पुन्हा बोलूया, तू पुन्हा विचार कर असं सांगितलं मी त्याला. आदिती पण इतक्या लगेच हार मानणारी नव्हती. तुझी कमाल आहे हं खरंच. केवढं धीरानं घेतेस तू. तुम्ही दोघं तिथे अमेरिकेत, आम्ही सगळे इथे भारतात. कसं काय मॅनेज करतेस कोण जाणे. हे सर्व कळल्यापासून मलाच नीट झोप लागत नाहीये बघ. असा काय विचित्र वागतोय विक्रम कळत नाहीये. सायकोलॉजिस्टला भेटता का? मला नाही वाटत त्याचा काही उपयोग होईल. त्याच्या विचारांवर तो अडून बसला आहे एवढंच. आणि हल्ली असतात असे एकेकांचे विचार. इथे बरेच भेटतात असे काही विचित्र विचारांचे. विक्रमच्या डोक्यात कोणी काय भरवलंय कळत नाहीये. तुला स्पष्ट सांगते, विक्रमने हा विचार सोडला नाही तर त्याला सरळ सांग की तू दुसऱ्या कोणाबरोबर तरी लग्न करायचा निर्णय घेतलायस म्हणून. मी विक्रमच्या बाबांशी पण बोलले ह्या विषयावर. तू जो काय निर्णय घेशील त्याला आमचा पूर्ण पाठिंबा आहे. होपफुली काही विचित्र निर्णय घ्यायची वेळ येऊ नये. विक्रम सोडून दुसऱ्या कोणाबरोबर तरी लग्न करायचा विचारसुद्धा मला करवत नाही आहे. बघू काय होतंय ते. तुम्ही नका काळजी करू, मी कळवत राहीन. ठेवू फोन? हो ठेव. चल बाय. आदितीचा विचार बदलला नाहीये हे ऐकून विक्रमच्या आईचं मन जरा सुखावलं. पुढचे 2 महिने ह्या न त्या प्रकारे विक्रमला समजावण्यात गेले. निष्पन्न काहीच झालं नाही. त्याच्या आईवडिलांनी दोघांनीही त्याला हर प्रकारे समजावलं. एव्हाना ही गोष्ट आदितीच्या आईवडिलांपर्यंत पोचली होती. ते डायरेक्टली विक्रमशी बोलले नाहीत, पण त्यांनी आदितीला धीराने घ्यायला सांगितलं. काहीतरी मार्ग काढूया असे सांगत राहिले. एक गोष्ट मात्र स्पष्ट होती की विक्रमची बाजू कोणीच उघडपणे घेतली नाही. सर्वांचा आदितीलाच पूर्ण पाठिंबा होता. पण विक्रमला त्याने फरक पडला नाही. म्हणजे तो कोणाशी उद्धटपणे वागत होता किंवा त्याची खूप वादावादी झाली असं नाही. पण तो एवढेच सर्वांना सांगायचा की हा माझा विचार आहे, त्याचा तुम्ही आदर करा. प्रत्येक पिढीचे असे काही विचार असतात. ते त्यांच्या आजूबाजूला जी परिस्थिती बघतात त्यावरून काही मतं बनवत असतात. त्यात दरवेळेला हे चूक आणि हे बरोबर असं करता येत नाही. आदितीने देखील वेगवेगळ्या अंगांनी विचार करून बघितला. तिच्या मनात मूल दत्तक घ्यायचा पण विचार आला. विक्रम त्यासाठी तरी तयार होईल का? त्याला विचारून बघायला काय हरकत आहे असं एकदा तिला वाटलं. पण नंतर वाटलं की मूल वाढवायचं ही मोठी जबाबदारी आहे. आपण नाईलाजास्तव घेतलेल्या निर्णयामुळे त्या मुलावर अन्याय व्हायला नको. एकदा वाटलं की आपण आपला आई होण्याचा हक्क असा सहज का सोडून द्यायचा. तर कधी वाटलं कशाला उगाचच विक्रमच्या मागे लागलोय. आपल्यामुळे काहीच प्रॉब्लेम निर्माण झालेला नाही. दुसऱ्या कोणाबरोबर तरी लग्न करून टाकावं. निदान विक्रमला तरी तसं सांगावं की ती असा विचार करतेय. मग कदाचित तो भानावर येईल. पण विचार आला की असं करणं म्हणजे एकदम फिल्मी स्टाईल ब्लॅकमेलिंग होईल. आणि विक्रम तिला मनापासून आवडत होता.
काहीही झालं तरी विक्रम आणि आदितीचं नातं अगदी घट्ट होतं. दोघेही मेड फॉर इच अदर होते. तरीही गुंता काही सुटत नव्हता. नंतरच्या एका विकेंडला ब्रेकफास्ट करताना विक्रमचा मूड चांगला आहे हे पाहून आदितीने बोलायला सुरुवात केली. विक्रम, अरे आपल्या युनिव्हर्सिटीमधला तो तन्मय आठवतोय का? स्टॅट्समध्ये PhD करत होता. हो आठवतंय म्हणजे काय, आमचा चांगला कॉन्टॅक्ट आहे व्हॉट्सॲप आणि फेसबुकवर. तो कॅलिफोर्निया स्टेटच्या प्लॅनिंग अँड रिसर्च डिपार्टमेंटमध्ये होता. नंबर क्रंचिंगमध्ये एक्सपर्ट येतो. पण त्याचं काय झालं आत्ता? अरे सध्या तो आमच्या इथे गुगलमध्ये लागला आहे. 2 आठवड्यांपूर्वी मला कॅफेटेरियामध्ये भेटला होता. मी बोलायचंच विसरले. ओ, मला नव्हतं माहिती हे लेटेस्ट अपडेट. सॅक्रामेंटोवरून मूव्ह झाला इकडे? हो, सध्या बहिणीकडे राहतोय, पण अपार्टमेंट शोधतोय. त्याला म्हटलं आमचं अपार्टमेंट कॉम्प्लेक्स एकदम छान आहे, तुला बघायचं असं तर ये कधीही. नाईस, मग काय म्हणाला? अरे त्याचा मेसेज आला होता की आज दुपारी येतोय तो. चालेल ना? म्हणजे मी टेक्स्ट करते त्याला तसं. हो परफेक्ट, त्याला सांग संध्याकाळीच ये, म्हणजे मग डिनरला जाऊ कुठेतरी बाहेरच. त्याचं लग्न झालेलं नाही आहे अजून. असं म्हणून विक्रमने आदितीकडे बघितलं आणि हसला. आदितीने मात्र चेहऱ्यावर काहीच भाव दाखवले नाहीत. ठीक आहे, सांगते मी त्याला. ठरल्याप्रमाणे संध्याकाळी 6च्या सुमारास तन्मय आला. हाय विक्रम, किती दिवसांनी भेटतोय आपण. आदितीची भेट होते कंपनीत, पण तुझीच भेट झाली नव्हती. हाय तन्मय, आपलं MS झाल्यावर आपण पहिल्यांदाच भेटतोय नाही का? आणि त्याने आदितीकडे नजर फिरवली. अरे त्याला आत तर येऊ दे, उभ्या उभ्याच का गप्पा मारायच्यात? तन्मय आत येऊन सोफ्यावर बसला आणि त्यांच्या गप्पांना सुरुवात झाली. खूप मस्त आहे ना तुमचं अपार्टमेंट कॉम्प्लेक्स. तुम्ही दोघं कारपूल करता का रोज? आदिती हसली. आय विश. ह्याचं काही खरं नसतं. सारखे कॉल्स आणि इश्यूज असतात. मी माझी वेगळी जाते. विक्रमनेही हसून दुजोरा दिला. ते सोड, तुला आवडलं का गुगल? म्हणजे नवीन काम? हो, खूपच इंटरेस्टिंग आहे. आम्ही एक नवीन सर्व्हिस डेव्हलप करतोय. वेगवेगळ्या कंपन्यांना मार्केटिंगसाठी कस्टमर ट्रेंड्स लागतात. ते सीझनप्रमाणे, देशाप्रमाणे, वयाप्रमाणे बदलत राहतात. त्यामुळे त्यात ॲनालिसिस, डेटा मायनिंग, AI असं बरंच काही आहे. पुढच्या 5, 10, 15 वर्षांचं प्रोजेक्शन द्यावं लागतं. पण लोकांच्या आवडीनिवडी तर सारख्या बदलत असतात. त्याचं प्रोजेक्शन कसं काढता? आवडीनिवडीचं नाही, पण पॉप्युलेशन ट्रेंड्स काढता येतात. माझा तोच फोकस एरिया आहे. पुढची काही वर्ष पॉप्युलेशनच्या दृष्टीने खूपच विलक्षण आहेत. म्हणजे नक्की काय? विक्रमने न राहून विचारलं. म्हणजे आपल्याला वाटतं की जगाची लोकसंख्या कायम वाढतच जाणार आहे, पण तसं नाही आहे. काही देशात ॲक्च्युअली लोकसंख्या कमी व्हायला सुरुवात झाली आहे. जपानमध्ये तर जन्मदर हा मृत्यूदरापेक्षा घसरलेला आहे. कोरिया, तैवान एवढंच काय, चीन पण लवकरच त्याच मार्गावर जाणार आहे. अर्थात त्याला कारणं वेगवेगळी आहेत. बाकी देशांवर काय परिणाम होणार आहेत? सध्याच्या अंदाजानुसार 2050पर्यंत जगातल्या एकूण 195 देशांपैकी 151 देशात लोकसंख्या कमी व्हायला सुरुवात झालेली असेल. 2064 पासून सर्व जगाची एकत्रित लोकसंख्या कमी व्हायला लागेल. अर्थतज्ज्ञ ह्याला जपानिफिकेशन असं म्हणतात. ओ, हे खूपच धक्कादायक आहे. विक्रम हळूहळू ही नवीन माहिती पचवत होता. अरे विक्रम, कन्झ्युमर ड्रिव्हन इकॉनॉमीसाठी हे खूपच भयानक असणार आहे. ह्याचा अर्बन डेव्हलपमेंट, एज्युकेशन, वॉटर मॅनेजमेंट, मिलिटरी सगळ्यांवर परिणाम होणार आहे. तुला माहिती आहे का, जपान किंवा चीन सरकार तिथल्या लोकांना अधिकाधिक मुले व्हावीत यासाठी खूप सोयीसुविधा, टॅक्स बेनिफिट्स असं काय काय देत आहेत. रशियाच्या पुतीनने ह्याला त्यांची राष्ट्रीय आपत्ती म्हटलेलं आहे. तैवान सरकार तिथले रिटायरमेंट एज वाढवण्याच्या प्रयत्नात आहे. मग भारताची काय स्थिती असेल? विक्रमने विचारलं. भारत हा जगातली सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश आहेच. त्यामुळे आपल्या इथे ही परिस्थिती सर्वात शेवटी येईल. तरी पण आपल्या इकडे वर्किंग एज पॉप्युलेशन साधारण 2025 ते 2030च्या दरम्यान कमी व्हायला सुरुवात होईल. कारण आपल्या देशात वृद्धांची संख्या वाढत जाईल आणि त्याचा आपल्या प्रॉडक्टिव्हिटीवर परिणाम होईल. आणि अमेरिकेचं काय? विक्रमच्या ज्ञानात खूपच भर पडत होती. 2030पर्यंत अमेरिकेची लोकसंख्या वाढतच जाईल, कारण इथे इमिग्रेशन जास्त आहे. बाहेरच्या देशातून खूप माणसं कामानिमित्त इथे येतात. तसंच इथे इल्लीगल इमिग्रेशन पण खूप आहे.
त्यामुळे अजून काही वर्षांनी हा परिणाम इथे सुद्धा नक्की जाणवेल. अमेरिका आणि चीन याकडे कोणत्या दृष्टीने बघतात? कारण सध्या त्या दोनच महासत्ता आहेत. संख्यात्मक फरक घडवून आणण्यापेक्षा गुणात्मक फरक घडवणे हा यावरचा उपाय आहे. पूर्वी चीनची लोकसंख्या ही त्यांची ताकद होती, कारण तेवढी जास्त माणसं त्यांना कामगार म्हणून मिळत. पण आता लोकांची प्रॉडक्टिव्हिटी कशी वाढेल ह्याकडे लक्ष दिलं पाहिजे. म्हणजे कमी लोकांकडून पूर्वी इतकंच किंवा त्यापेक्षा जास्त काम करून घेता येईल. ह्यासाठी उच्च शिक्षण पाहिजे, तंत्रज्ञान पाहिजे. जे आर्थिकदृष्ट्या मुलांची जबाबदारी घेऊ शकतात त्यांनी ती घेतली पाहिजे. सुशिक्षित मुलेच आयुष्यात पुढे सक्षम निर्णय घेऊ शकतात आणि बदल घडवून आणू शकतात. विक्रमने तन्मयकडे बघून एक सुस्कारा सोडला. त्याला म्हणाला, खूपच छान वाटलं तुझ्याशी गप्पा मारून. काय मस्त वेळ गेला. आय होप तू बोर नाही झालास माझ्या नॉनस्टॉप प्रश्नांनी. नॉट ॲट ऑल. उलट तू एवढं कुतूहलाने विचारत होतास त्याचा आनंदच झाला. मला माहिती आहे की तू पण खूप स्मार्ट आहेस. रादर तुम्ही दोघंही. आणि मुख्य म्हणजे तुम्ही खूप रॅशनली विचार करता. विक्रमने आदितीकडे बघितलं व तो हसला. तिने दोन्ही डोळे वरती रोल केले, पण त्याच्या नजरेत समाधान होतं. विक्रम सोफ्यावरून उठत तन्मयकडे बघत म्हणाला, चल आपल्यासाठी मी मस्त चहा बनवतो. नंतर आदितीला म्हणाला, आदिती तू सामोसे डिफ्रॉस्ट कर आणि नंतर आपण जेवायला बाहेर जाऊया. विक्रम, अरे मी चहा घेतो पण जेवायला नको. बहिणीकडे जायचं आहे. विकेंडला मोस्टली मी तिच्याचकडे जातो. आणि आपण पुन्हा ठरवू ना. मी अपार्टमेंट घेतलं की लवकरच भेटू. तन्मय चहा पिऊन गेल्यावर आदिती आवरावर करत होती. तितक्यात विक्रमने तिचा हात धरून थांबवलं. तिला म्हणाला, माझं चॉईस किती बरोबर आहे हे आज कन्फर्म झालं. आदितीने न उमगल्यासारखं केलं आणि म्हणाली, कुठला? मूल न होऊ देण्याचा? विक्रमने हसतच नकारार्थी मान डोलावली. तो खुशीत येऊन म्हणाला, माझ्या स्मार्ट पार्टनरला कसं बरं कळत नाही आहे? आदिती म्हणाली, तू पण स्मार्ट आहेस ना, मग ट्राय कर, म्हणजे येईल समजावता तुला. विक्रमने आदितीला अलगद जवळ ओढलं व तिला म्हणाला, एक सांगशील, तन्मय खरंच अपार्टमेंट बघायला आला होता? खरं सांगू का खोटं सांगू? आदितीने त्याच्या नजरेला नजर मिळवत विचारलं. मला उत्तरच नकोय. मला जे हवंय ते मला मिळालंय आणि तुलाही. धन्यवाद.